तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहो माझ्या गावामधील एका शेतकरी दादाच्या वावरामध्ये ज्यांनी ऑर्गॅनिक शेत केलेले आहे। तर मी त्यांना काही माहिती विचारेल, तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा। हां बोला। तुम्ही जे ऑर्गॅनिक शेती केलेली आहे ते जे व्हिडिओमध्ये लोकांना दिसत आहे, तर त्याबद्दल तुमचे काही मत सांगू शकता? हां, तर हा जो माझा तुम्ही आज जो बघितलेला आहे गव्हाचा आणि चण्याचा आणि कांद्याचा प्लॉट आहे, हा मी पूर्णतः ऑर्गॅनिक तरीकेने केलेला आहे। म्हणजे ऑर्गॅनिक निवडण्याचा माझा हा उद्देश विषय असा, आता तुम्ही जो बघितलेला आहे हा जो हे आहे आपला गव्हाचा जो प्लॉट आहे हा तुम्ही पूर्ण बघितलेलाच आहे, तुमच्या नदीसमोर दिसत आहे। तर हे जी शेती आहे मी पूर्ण ऑर्गॅनिक केलेली आहे आणि आता माझी जी लागवण पण आहे ते पण ऑर्गॅनिक तरीकेनेच मी केलेली आहे। आणि विशेषतः म्हणजे ऑर्गॅनिक निवडण्याचं कारण असं आहे, भाऊसाहेब तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं आहे, आपण आतापर्यंत जे रासायनिक खातो त्याच्यामुळे कसं आहे, शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ज्या न दिसणारे रोग ते पण उद्भवत आहे। आणि जे आपले जे पूर्वज होते ते ऑर्गॅनिक शेती करत होते। ऑर्गॅनिक शेती करण्यामुळे त्यांचं शरीर पण स्ट्रॉंग राहत होतं, माइंड पण स्ट्रॉंग होता आणि त्यांच्यापासून बिमाऱ्या पण दूर जात होत्या। पण जसे रासायनिकचं प्रमाण जास्त वाढलं शेतीमध्ये, शेतीमधला जो बॅक्टेरिया पण मरायला लागला आणि त्याच्यामुळे शेती ही निकुंठ झालेली आहे। येणारा काळ हा एवढा कठीण होणार आहे का शेतीमध्ये फक्त आपल्याला जमीन दिसन, पीक दिसणार नाही। त्याच्यामुळं मी माझ्या एका मित्राच्या माध्यमातून ऑर्गॅनिक शेतीच्याबद्दल माहिती गोळा केली आणि ती समजून घेतली आणि मग एक नवीन देशाला नवीन प्रेरणा मिळाली पाहिजे, देश आपला सुदृढ स्ट्रॉंग बनला पाहिजे, त्याच्यामुळंच मी ऑर्गॅनिक शेतीकडे वळलेला। तर आज हा जो गहू आहे हा पूर्ण झिरो ऑर्गॅनिक आहे। म्हणजे मी याला खत एकदम झिरो, रासायनिक खत म्हणजे वापरलंच नाही मी। शेणखत वापरतो, जीवामृत वापरतो, अमृत पाणी वापरतो, म्हणजे विशिष्ट प्रकारचे। आणि स्वतःच मी तुम्हाला माझं प्लॉट पण दाखवतो, तिकडे जे जीवामृत बनवलं आहे, अमृत पाणी बनवलं आहे आणि काही ऑर्गॅनिकचे जे स्टंप आहे जसं ताक, दूध, अंडी, हळदीचे फवारे हे पण मी वापरत असतो। आता तुम्ही बघू शकता, ही बघा, ही उंबी बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ही उंबीची साईज बघून घ्या तुम्ही किती आहे। तर ही जर बघितली तर एवढी आहे। विचार करा, ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे म्हणजे झिरो बजेट शेती म्हणता येईल आपल्याला। झिरो बजेट शेतीमध्ये ह्या गव्हाची उंबी आहे आणि ह्या गव्हामध्ये सर्वात जास्त आता प्रोटीन पण वाढलेलं आहे आणि हिची साईज पण वाढलेली आहे आणि हे आपल्याला शरीराला पण हानिकारक नाही आहे। हो, तर त्याच्यामुळं हर एक शेतकऱ्यांना मला असं वाटते का ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळलं पाहिजे। जर ऑर्गॅनिक फार्मिंगकडे हर एक शेतकरी वळला तर हा देश ताकोदर, समृद्ध आणि एक प्रगतशील देश होऊ शकते असं मला वाटते। तुम्ही बघू शकता, आपलं जे तुमच्या डोळ्यांना दिसत आहे तुम्ही दाखवून द्या पब्लिकला कशी आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा गव्हा गिवाची।
हे आपल्या ऑर्गॅनिक औषधी आहे, संपूर्ण ऑर्गॅनिक, नो केमिकल. फंगीसाईड प्रतीक KCM कंपनीचे आहे, पूर्ण ऑर्गॅनिक आहे, पूर्ण ऑर्गॅनिक. जिरेटेड कॉम्पोनंट झिंकमध्ये वापरलेला आहे आपण. आणि हे जे तुम्हाला टँक दिसत आहे हे जीवामृतची आहे. आपल्याकडे अशा 2 टँक आहे, म्हणजे मी कमसे कम 500 लिटर जीवामृत तयार केलेलं आहे. एक ही टँक आहे आणि एक ही याच्या बाजूला आहे, ते कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतीनच, त्याच्या बाजूला आहे जीवामृत. हे सर्व ऑर्गॅनिक आहे, ओनली ऑर्गॅनिक. म्हणजे सांगायचं म्हणजे शेतकरी ऑर्गॅनिककडे ओढलाच पाहिजे असं माझा उद्देश आहे. ओनली ऑर्गॅनिक. बरी नंतर मस्त. एक नंबर. मित्रांनो, आज आपण आलेलो होतो शेतकरी दादाच्या वावरात आणि त्यांनी ऑर्गॅनिक शेतीबद्दल माहिती सांगितली. आणि मी जसा मला व्हिडिओ बनवायला पाहिजे होता तसा मी बनवू शकलो नाही, पण मी प्रयत्न करेल समोरचा व्हिडिओ चांगला बनेल. त्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.